नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी.के. बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी आज आपण प्रश्न चालू घडामोडीचे घेऊन आलेत. मित्रांनो, तुम्ही चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपला, बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणत्या मुख्यमंत्री सन्मानित करण्यात आलेले. मित्रांनो, तर मित्रांनो, जो काही दरवर्षी आपण बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार आपण दरवर्षी देण्यात येतो मित्रांनो, तर तो कोणाला देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, असे कोणते मुख्यमंत्री आहेत की त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की चंद्रबाबू नायडू यांना बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025चा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, कारण की सध्या ते चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, SIPRI. प्रश्न आपला दुसरा, SIPRI 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, SPR 2025चा जो काय अहवाल असतो मित्रांनो, त्याचा संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत हा आपला मित्रांनो 5व्या क्रमांकावर आहे सध्या. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की जो काय SPRI अहवाल असतो मित्रांनो, तो संरक्षण खर्चाचा अहवाल दरवर्षी सादर केला जातो मित्रांनो. तो तर जगामध्ये आपला भारत हा 5व्या क्रमांकावर येतो मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, भारतीय सैन्याचे प्रलय युद्धाभ्यासाचे आयोजन कोठे केले जाणार आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, जे काय 2026चं मित्रांनो जे काय भारतीय सैन्य प्रलय युद्ध अभ्यासाचे आयोजन मित्रांनो मेघालय या ठिकाणी 2026 करण्यात आलेले आहे. मित्रांनो, कारण की प्रलय हे युद्ध अभ्यासाची मेघालय आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कोको कोला इंडियाने पर्यावरण विकासासाठी कोणत्या राज्यासोबत भागीदारी केलेली आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, जे की कोको कोला कंपनी आहे मित्रांनो, त्याने पर्यावरण विकासासाठी आत्ताच नुकतेच कोणत्या राज्यासोबत करार केलेला आहे मित्रांनो, भागीदारी केलेली आहे. तर असं राज्य मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की कोको कोला इंडिया पर्यावरण विकासासाठी उत्तर प्रदेश या राज्यासोबत भागीदारी 2026मध्ये केलेली आहे. मित्रांनो, कारण की कोको कोला इंडियाने उत्तर प्रदेश सरकारसोबत जो काही करार केलेला आहे मित्रांनो, जो काही पर्यावरणासाठी मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच कोण बनले आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, भारताची जी की ट्रान्सजेंडर अशी कोणती खेळाडू आहे ती बनली आहे मित्रांनो क्रिकेट पंच. तर आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की एरिका रॉबिन ही भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनलेली आहे. मित्रांनो, कारण की एरिका रॉबिन ही भारतातील पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ठरले आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, PM मोदी यांना गंगा एक्सप्रेस सेवेचे उद्घाटन कुठे केले आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, गंगा एक्सप्रेस वेचे आपले पंतप्रधान PM मोदी यांनी कुठे केलेलं आहे मित्रांनो गंगा एक्सप्रेस वेचं.
तर मित्रांनो हरदोई या ठिकाणी PM मोदी यांनी गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन आता नुकतेच केलेले आहे मित्रांनो. कारण की जी काही हरदोई आहे मित्रांनो ती उत्तर प्रदेश राज्यात येते मित्रांनो आणि गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन आताच PM मोदी पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच केलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 7वा. आशियातील पहिली फ्युजन सेंटर कोणत्या विद्यापीठाने सुरू केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशी कोणती आशियातील पहिली फ्युजन सेंटर कोणत्या विद्यापीठाने सुरू केलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आशियातील पहिले जे काही फ्युजन सेंटर आहे मित्रांनो ते सिम्बोसिस विद्यापीठ पुणे या ठिकाणी हे आशियातील पहिले फ्युजन सेंटर चालू करण्यात आले म्हणजे सिम्बोसिस विद्यापीठाने आशियातील पहिली फ्युजन सेंटर हे सुरू करण्यात आले. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा. राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वय कोठे आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो. तर मित्रांनो राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वय कुठे आयोजित करण्यात आले. तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की गोवा या ठिकाणी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वय 2026चं आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. हा कार्यक्रम गोव्यात आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो. राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2026चा तो कार्यक्रम मित्रांनो गोव्यात या ठिकाणी पार पडण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 9वा. महाराष्ट्र सरकारच्या नवीन AI चॅटबॉटचे नाव काय आहे मित्रांनो. तर मित्रांनो आताच नुकतं AI धोरण स्वीकारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरले आहे मित्रांनो. आणि जे की नवीन AI चॅटबॉट आताच नवीन लॉन्च केलेला आहे. तर तो AI चॅटबॉटचं नाव काय आहे. तर मित्रांनो महाजॉब AI हे महाराष्ट्र सरकारने आत्ताच नवीन AI चॅटबॉट लॉन्च केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए हे योग्य उत्तर होईल. कारण की कौशल्य व रोजगार माहिती देण्यासाठी AI चॅटबॉट आता नुकतेच लॉन्च केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा. भारतातील पहिली मोठी खाजगी मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो भारतातील पहिली मोठी खाजगी मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. नवीनच खाजगी मोहीम. तर मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिली मोठी खाजगी मोहीम या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. कारण की ही मोठी खाजगी मोहीम आंध्र प्रदेश राज्यात सुरू झालेली आहे मित्रांनो 2026मध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला लोकांपर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण असे दररोज व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो.